सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण मला भाजपाच्या यशाबद्दल अभिनंदन केलं, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं धन्यवाद. 2-3-4 टेकावे त्यातले घेता येतील. सगळ्यात पहिल्यांदा जर खरोखर प्रतिक्रिया द्यायची असेल की या सगळ्याचे श्रेय कुणाला, कशासाठी, काय नेमकं घडलं, तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या सोप्या शब्दात सांगायचं तर एक नक्की की बिहारच्या जनतेने प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर शांतता, सुरक्षितता आणि विकास याच्यासाठी मतदान केलं. कारण आजही बिहारी जनतेच्या मनामध्ये लालू प्रसादाच्या जंगलराजचे अनेक किस्से आहेत, आठवणी आहेत आणि त्याच्यापासून दूर जाऊन त्याच्यापेक्षा आपल्याला जो एक बदलता बिहार आहे, एक विकासाचा नवा बिहार आहे, त्यासाठी केलेलं मतदान होतं. त्यातून मोदीजी आणि नितीश कुमार यांना हे मतदान केलं, हा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा अर्थातच एक त्यातलं सगळ्यात सांगितलं पाहिजे की म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की अजूनही काँग्रेस पक्ष या सगळ्यातून बाहेर पडायला का तयार नाही आहे. ईव्हीएमबद्दल चर्चा आज केली जाते, करा, माझं काही म्हणणं नाही, 100 वेळा करा, त्यात काही फरक पडणार नाही. कारण मुळामध्ये त्यासाठी जे ठोस करावं लागतं ना, त्यासाठी म्हणजे तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात, काही मांडणी करावी लागते. केवळ जाहीर सभातनं ईव्हीएम असो अथवा मतदार यादी असो याच्याबद्दल चर्चा करून कुठलाही निष्कर्ष निघत नसतो. जनतेने खोटा प्रचार हा नाकारला, कारण त्या प्रचाराचा आधारच मुळात खोटा होता राहुल गांधींचा. हे सुद्धा या आजच्या प्रचाराचा आणखीन एक टेकावे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी या देशामध्ये ईव्हीएम किंवा मतदार यादी चोरीच्या निमित्ताने या देशातल्या संविधानिक संस्थांवरती आघात करण्याचा प्रयत्न केला, एक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याला बिहारच्या जनतेने दिलेलं हे उत्तर आहे.